नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फौजी महाराष्ट्र या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, SSC GD 2024साठी आपण पर्सेंटेज चॅप्टर आता सुरू केलेला आहे. यापूर्वी आपले 4 एपिसोड झालेले आहेत. हा आपला 5वा एपिसोड आहे. पाठीमागील सर्व लेक्चर्स तुम्ही पाहून घ्या. आपलं गुणोत्तर, प्रमाण आणि वैवारी हे 3 चॅप्टर्स ऑलरेडी पूर्ण झालेले आहेत आणि याचे काही एक्झाम्पल राहिलेले आहेत. तर आज आपण या टक्केवारी या चॅप्टर्सला थोडंसं एक कॉल पुढे घेणार आहोत आणि उद्या आणखीन काही आपले प्रॉब्लेम्स राहिलेले आहेत इलेक्शन बेसिसच्या, ते सुद्धा आपण उद्या कंप्लीट करूया. बघा आजच्या कन्सेप्टमध्ये काय सांगितलेलं आहे. आज काय सांगितलं प्रश्न बघा, एका वस्तूची किंमत 25% कमी केली तर नवीन किमतीला किती टक्क्याने वाढवावं, म्हणजेच किंमत ही मूळ किमती एवढी होईल. मग आपण सुरुवातीपासून रेशो बेसचा वापर करतोय. या ठिकाणी वेगळं काय करायचं नाही आपल्याला. तीच मेथड ज्या रेशो चॅप्टरपासून वापरत आले तीच या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, वापर करायचा आहे. आता सपोज आता काय दिलं यामध्ये, एका वस्तूची किंमत 25% कमी केलेली. काय झालं, 25% कमी केली आणि कमी झालेल्या किमतीमध्ये किती वाढवायचं म्हणजे मूळ किंमत होईल. बरोबर. आता सपोज या ठिकाणी पहा, सपोज त्या वस्तूची किंमत आपण 100 रुपये मानू. काय करूया, 100 रुपये मानू. आता यामध्ये काय केलं, सपोज 25% कमी केले. 25% काय केलं, डिक्रीज केलेलं आहे. 100मधून 25% कमी केलं, 100च्या 25% म्हणजेच काय, 25 रुपयाने कमी केलं म्हणजेच किती झाले, 75 रुपये. आता त्यांनी काय सांगितलं आहे, नवीन किंमत. आता बघा 100 रुपये किंमत आहे सपोज त्या वस्तूची, 25% कमी केली, 75 रुपये ही किंमत निर्माण झाली. म्हणजे ही कोणती किंमत आहे, नवीन किंमत आहे. मग आता काय विचारले, नवीन किंमत ही किती टक्क्याने वाढवावी म्हणजे मूळ किंमत तयार होईल असं विचारलं. म्हणजे ह्या 75ला किती टक्क्याने वाढवायचं म्हणजे 100 होईल. आता पहा, या 75ला आपल्या 100 करायचं आहे. बरोबर. या 75ला किती टक्के करायचं आहे, 100. मग या 75मध्ये किती ॲड करावं लागतील आपल्याला, 25. बरोबर. या 75मध्ये 25 ॲड करावं लागतील. त्यावेळी काय होईल, माझे 100 रुपये तयार होतील. म्हणजेच हे 25 जे वाढवणार आहे आपण, हे कितीपैकी वाढवणार आहे, 25 पैकी. म्हणजे मूळ किंमत 75 आहे, त्याच्यामध्ये मी काय करणार, 25 वाढवणार. म्हणजे माझी किती किंमत होणार, 100. पण आपल्याला करायचं काय, किती टक्के वाढवावे लागेल. बरोबर. आपण बघा पाठीमागील एपिसोडमध्ये ज्यावेळी लोकसंख्येच्या बेसिसवरती प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते त्यावेळी काय सांगितलेलं होतं, 10% वाढ म्हणजेच काय, 1/10 म्हणजेच काय, 10 पैकी 1 वाढला म्हणजेच 11ने वाढला. बरोबर. पण आता याच्यामध्ये काय सांगितलं बा, 75 पैकी 25 वाढवायचे आपल्याला. म्हणजेच काय करणार, आपण 100 वाढवणार आहे. म्हणजे ॲक्च्युअली किती वाढणार हे माहिती आहे का आपल्याला, तर तेच काढायचं आहे, किती टक्केवारीमध्ये वाढवायचं आपल्याला. तर बा 75 पैकी आपण 25 वाढवले तर हे इंटू 100 करा आणि पर्सेंटेज साईन द्या. या ठिकाणी 25 × 25, 25 त्रिक 75 म्हणजेच किती आले, 100/3 म्हणजेच किती आले, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 1/3, 33.1/3%. 33.1/3% याचं उत्तर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी बघा आणखीन एक मेथड कशी होईल बघा. हे प्रॉब्लेम्स तुम्हाला समजलं का, जर समजलं नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा तुम्ही. कारण ऑलरेडी आपण या बेसिसवरतीच गुणोत्तर या चॅप्टरपासून सुरुवात केलेली आहे. याच बेसिसमध्ये आपण सॉल्व्ह करत आहोत. त्याच्यामुळे पाठीमागील लेक्चर्स पहा तुम्हाला सर्व काही पाया तुमचा क्लिअर होईल. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे समजण्यासाठी सांगितलेलं आहे, तुम्ही ही मेथड वापरली तरी चालेल. पण आपण आत्तापर्यंत काय केलं आहे, रेशोला वापरलेलं आहे. जसं इलेक्शनच्या बेसिसची गणित आलेली होती त्यावेळी तुम्हाला काय सांगितलेलं होतं मी, 10% वाढ म्हणजेच काय होतं, 1/10 म्हणजेच किती, 10मध्ये 1 वाढला 11 झाले. बरोबर. जसं ही इन्क्रीमेंट होतं, सपोज आपण काय केलं, 10% डिक्रीमेंट केलं म्हणजे 10% कमी केली एखादी लोकसंख्या किंवा 10% कमी झालं म्हणजेच काय होतं, ही 1/10चे काय डिक्रीज आहे. म्हणजेच काय आहे, 10मधून 1 वजा केला 9 म्हणजे 10 पैकी 9 आहेत असं त्याचा अर्थ होतो. तसं या ठिकाणी पहा, एक लोकसंख्या आहे ती काय केली, पहिल्यांदा काय केले, वस्तूची किंमत आहे ती काय केली, 25%ने काय केली, कमी केली. 25% म्हणजेच किती असतात,
आपल्याला सर्वांना माहिती आहे 25% म्हणजे किती असतात 1/4 बरोबर. सपोज त्या वस्तूची अगोदरची किंमत किती होती 4 होती आणि नंतर काय झाली 1 ने कमी झाली बरोबर. 1/4 ने कमी म्हणजेच काय 4 आहे ऑलरेडी आणि त्याच्यामध्ये 1 कमी केला आणि नवीन संख्या किती झाली नवीन किंमत किती झाली 3 झाली. आता काय सांगितलं आहे या 3ला 4 करायचा आहे आपल्याला. म्हणजे 3ला 4 करायचं असेल तर किती येईल 1 ने वाढवावं लागेल. म्हणजे ही 3 पैकी किती वाढवावं लागणार आपल्याला 1. पण टक्केवारीमध्ये सांगायचं असेल तर आपण काय करतो अपूर्णांकाचं आपलं काय करायचं आहे पर्सेंटेजमध्ये करायचं असेल तर पर्सेंटेज साईन द्या आणि इंटू 100 करा. म्हणजे 100/3 किती येईल 33/1/3%. म्हणजेच मेथडमध्ये आपण काही चेंजेस केलं का पूर्वीपासून म्हणजे पहिल्या लेक्चर्सपासून आपण गुणोत्तरला फॉलो करतो आहे त्याच गुणोत्तरला फॉलो केलं तेच या ठिकाणी आहे आणि तेच तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला फॉर्मॅटमध्ये सांगितलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो हा दुसरा प्रश्न आहे. हा प्रश्न काय सांगतोय एका वस्तूची किंमत 10% वाढवली आणि काय केलं पुन्हा काय केलं त्यांनी 25% कमी केली तर अंतिम किमतीत झालेल्या शेकडाबद्दल काय. आता या ठिकाणी पहा आता एक वस्तू आहे बरोबर. आता ती वस्तू काय केली 10% त्याची किंमत वाढवलेली. 10% वाढवली म्हणजेच काय 10% म्हणजेच किती असतात 1/10 बरोबर इन्क्रीज केले. म्हणजेच काय केलेलं त्यांनी अगोदर 10 होती नंतर किती झाली त्याची अगोदर 10 होती नंतर किती झाली त्याची 11 झाली. नंतर काय सांगितलं त्यांनी म्हणजे थोडक्यात आपल्याला असं काय लिहायचं आहे या ठिकाणी अगोदरची किंमत आणि ही काय झाली नंतर किंमत म्हणजे त्या वस्तूची किंमत किती होती अगोदर किती होती 10 होती नंतर किती होती 11 झाली बरोबर. आता कंडिशन काय सांगितलं आहे पुन्हा काय केलं त्यांनी 25% ते किंमत कमी केली 25% किंमत कमी केली. आता 25% काय केलं त्यांनी या ठिकाणी किंमत कमी केली या ठिकाणी 25% किंमत कमी केली म्हणजेच किती 25% म्हणजेच किती 1/4 बरोबर. म्हणजेच याचा अर्थ काय होतो 4 होती झाली किती 3 4 पैकी 1 ने कमी. म्हणजेच अगोदर किंमत किती होती 4 आणि नंतर किती झाली त्यापासून 3 तयार झाली. एका वस्तूची किंमत 10% वाढवली म्हणजे 10% वाढवली म्हणजेच किती 10 पैकी 1 वाढवला म्हणजे 10 झाली 10 होती त्याची 11 केली किंमत 10% वाढवली म्हणजे मूळ किंमत 10 होती नंतर झाली किती 11. हा एक डाटा झाला. पुन्हा कंडिशन काय झाली पुन्हा 25% कमी केली. आता त्या काय सांगितले 25% कमी केली 25% म्हणजेच किती 1/4 25% कमी म्हणजेच काय 1/4 कमी म्हणजे असताना 4 होती पण 1 ने कमी केली म्हणजेच काय 4 होती झाली किती 3 4 होती झाली किती 3. आता रेशो मेथडमध्ये आपल्याला माहिती आहे ह्या दोघांचा आपण काय करतो गुणाकार ह्या दोघांचा काय करतो आपण गुणाकार 10 × 4 किती 40 येईल आणि या ठिकाणी 11 × 3 किती 33 बरोबर. आता शेकडाबद्दल म्हणजे ओव्हरऑल मेथडमध्ये काय सांगितलं अगोदरची किंमत किती होती 40 नंतरची किंमत किती होती 33. मग झालेला बदल किती मग 40 होती 33 झाली बरोबर. म्हणजे कितीने कमी झाली ही 7 ने कमी झाली बरोबर. ही जी 7 ने कमी झाली म्हणजे अगोदर 40 होती आणि झाली किती कमी 7 ने. मग नक्की टक्केवारी किती टक्केवारी कसं करणार आपण अगोदर किंमत किती होती 40 ही किंमत आणि शेकडा बदल विचारलेला आहे बदल म्हणजे 7 ने कमी झालेली जो बदल झालेला आहे तो किती काय करा या ठिकाणी लिहा आणि गुणिले काय करा पर्सेंटेज काढायचा आहे म्हणून 100% लिहा या ठिकाणी. या ठिकाणी पहा हा शून्य गेला 700 किती 4 इक्वल टू किती येईल या ठिकाणी बघा 4 एके 4 3 राहिले 4 7 28 2 4 आपण 4 सॉरी या ठिकाणी 70 आहे या ठिकाणी 70/4 बरोबर किती येईल 4 एके 4 3 4 7 28 4 25 17.5%. म्हणजे शेकडा बदल किती झाला आहे 17.5%. हेच एक्झाम्पल येतात वेगळे कोणते एक्झाम्पल येत नाहीत.
तुम्हाला जर कठीण काय वाटत असेल तर पाठीमागचे सर्व लेक्चर्स पहा, जेणेकरून तुमचे कन्सेप्ट अगदी क्लिअर होतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. तेलाची किंमत 35% वाढवलेली आहे. तर वाढवलेली किंमत किती टक्क्याने कमी करावी म्हणजे तेलाची किंमत समान राहणार आहे. म्हणजे पहिल्यांदा जी संख्या होती, पहिल्या या प्रॉब्लेम्समध्ये काय सांगितलं आहे, पहिल्यांदा काय तर तेलाची किंमत होती ती वाढवली आणि वाढवल्यानंतर पुन्हा किती कमी करावं, किती टक्क्याने कमी करावं म्हणजेच काय होईल, पूर्वीच एवढी होईल. म्हणजेच बघा या ठिकाणी थोडक्यात त्यामध्ये सांगायचं काय, या ठिकाणी पहा, एक तेलाची किंमत 35% वाढवलेली. सोबत त्या तेलाची किंमत काय करूया आपण, 100 मानू. बरोबर, 100 रुपये आहे त्या तेलाची किंमत असं मानूया आपण. 100वरती 35% वाढले म्हणजेच काय, या ठिकाणी पहा 35% वाढ म्हणजे त्या किंमत किती होईल, 135 होईल. बरोबर, 100वरती 35%, समजा त्या वस्तूची किंमत किती 100 मानली, त्या वस्तूची किंमत 35% वाढवली म्हणजेच किंमत किती होईल, 135. आता या 135मधून किती कमी करायचं म्हणजे ती किंमत किती होईल, 100 होईल. म्हणजे 135 आणि 100 या दोघांमध्ये फरक किती आहे, 35 आहे. बरोबर, आता प्रॉब्लेम नीट समजून घ्या. ह्या 135ला कितीने कमी करायचं म्हणजेच ती किंमत 100 होईल. बरोबर, पण ते विचारलं कशामध्ये, टक्केवारीमध्ये विचारलेलं आहे. जसा अपूर्णांक आहे, आता या 135मधून किती कमी करायचे आहेत आपल्याला, 135 पैकी किती कमी करायचे आहेत, 35. 135 पैकी 35 कमी करायचं म्हणजेच किती होणार आहे आपल्याला, 100 होणार आहे. आणि ते विचारलं कशामध्ये, टक्केवारीमध्ये विचारलेलं आहे. थोडक्यात तुम्ही असं पण लिहू शकता, या ठिकाणी पहा 5ने भाग द्यायला, 5 × 7 किती, 5 × 7 35. या ठिकाणी पहा 5 × 2 10 आणि 5 × 7 35. आणि या ठिकाणी 727 जो अपूर्णांक आलेला आहे त्याला कशामध्ये करायचं आहे, पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे 7/27 पर्सेंटेज साईन द्या, गुणिले काय करा तुम्ही 100 घ्या. म्हणजे या ठिकाणी येणार किती, 700/27. बरोबर, (700/27). 27ला कसं लिहू शकतो आपण, 3 × 9, 9ने भाग द्या, 9 × 7 किती, 9 × 7 63. परत 9 × 7 63, पॉईंट घ्या 77 इथं राहील. 70ला 700ला डिवाइड दिला, 700ला 9ने भाग दिला, 9 × 7 63, 63 राहिले किती 7 म्हणजे किती झाले 70. 9 × 7 63, पुन्हा काय पॉईंट दिला 7 राहतात, 9 × 7 63, 9 × 7 63 ही तयार होत राहील. म्हणजेच या ठिकाणी काय झाले, 77.77 भागिले किती 3 म्हणजेच किती या ठिकाणी होईल, 3 × 2 6, 3 × 5 15, 3 × 5 15 या ठिकाणी 2, 3 × 9 27, 3 × 2 6, 25.92% राहील. हे तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं, अशी मेथड वापरली तरी चालेल. परंतु पहिल्यापासून जी काही रेशो चॅप्टर आपण वापरत आलो, बरोबर, हे तुम्ही लिहून घ्या. रेशो जसं आपण वापरतोय, बरोबर, सुरुवातीपासून आपण काय केलेलं आहे, रेशो मेथड वापरलेली. बरोबर, नेहमी. आता या ठिकाणी पहा 35% वाढ म्हणजेच काय, 35% पर्सेंटेज साईन हटवतो त्यावेळी काय करतो आपण, 35च्या पर्सेंटेज हटवलं तर आपण काय करतो, भागिले 100 करतो आपण. आणि या ठिकाणी काय सांगितले, वाढ सांगितलेली. म्हणजेच अगोदर काय होतं, म्हणजे अगोदर आणि काय नंतर. अगोदरची किंमत किती होती 100, नंतरची झाली किती किंमत 135. आता 100 आणि 135 हा रेशो तयार होतोय का, नाही, कारण 5ने दोघांना भाग जातोय. रेशो म्हणजेच काय, जोपर्यंत कोणताही फॅक्टर कॉमन राहत नाही दोघांमध्ये. सोबत याला आपण डिवाइड केलं, 5 × 2 10 0, 5ने दोघांना भागितलं तर काय होईल, परत 5 × 2 10, 5 × 7 35. म्हणजेच आता काय झालं, अगोदर 20 रुपये किंमत होती, नंतर झाली किती 27. म्हणजेच ही किंमत कशामध्ये आहे, 20 ॲज 27 ह्या रेशोमध्ये आहे. बरोबर, आता 20 आणि 27 म्हणजे अगोदर 20 किंमत होती, नंतर झाली किती
27. आता 27ला 20 करायचं आहे म्हणजे या दोघांमध्ये फरक किती आहे 7चा, बरोबर. मग तेच इक्वेशन तयार होत आहे. 27ला कमी कितीने करायची 7ने म्हणजेच येणार किती 20. म्हणजेच या 27 पैकी 7 हा डिक्रीज करायचा आहे आणि ते कशामध्ये दाखवायचं आहे पर्सेंटेजमध्ये दाखवायचं म्हणून गुणिले काय करणार आपण 100. इक्वेशन पुन्हा हेच आलं 7 गुणिले 100 किती येईल 700 भागिले 3 गुणिले 9 म्हणजे 27. पुन्हा तेच येत आहे. तुम्ही असं सॉल्व करा किंवा असं सॉल्व करा. तुम्हाला काही गडबड वाटत असेल तर पाठीमागचे सर्व एपिसोड बघणं हा एकच तुमच्याकडे इलाज असणार आहे. कारण ही प्रत्येक गोष्ट आपण काय सांगितली बेसिक पासून सांगितलेली व्यवस्थित. मग विद्यार्थी मित्रांनो हा पुढचा प्रश्न पहा. एका बॅगेची किंमत 15% वाढवली आणि पुन्हा 15% कमी केलेली तर शेकडाबद्दल किती असं विचारलेलं आहे. टक्केवारीमध्येच विचारलेलं आहे शेकडाबद्दल किती. पहा या ठिकाणी सपोज त्या वस्तूची किंमत किती आहे 100 रुपये मानू आपण. एक वस्तू आहे एक बॅग आहे आणि त्याची किंमत किती टक्क्याने वाढवली पहिल्यांदा 15% वाढवली सांगितली आपण. 15% वाढ सांगितलेली. अगोदर 100 रुपये होती 15% वाढ म्हणजेच किती होईल 115, बरोबर. आणि काय सांगितलं पुन्हा त्या बॅगेची किंमत काय केली 15% कमी केली. सपोज त्या बॅगेची काय केलं तुम्ही 15% किंमत कमी केली. आता 15% डिक्रीज केली, बरोबर. मग ही किंमत आणि येणार किंमत यांच्यामधल्या शेकडाबद्दल किती, बरोबर. आता या ठिकाणी पहा 115 आहेत, बरोबर. 115 आहेत हे, बरोबर. 115चे 15% कमी केलेत. जसं 100चे 15% वाढवले 115 झाली आणि नंतर काय केले 15% कमी केली म्हणजे 115चे 15% कमी केले त्यांनी. म्हणजेच किती 115 गुणिले 15 भागिले किती येईल 100. या ठिकाणी पहा 15 गुणिले 5 किती 75. हाचे किती आला 7चा. 15 एके 15 अधिक 7 15 आणि 5 20 आणि 2 किती 22. हाचे किती आला 2. 15 एके 15 आणि 2 किती 17 भागिले किती 100. या ठिकाणी किती येईल 17.25. म्हणजेच 115 ही किंमत होती 15% कमी केले म्हणजेच किती 115तनं 17.25 रुपये वजा केलेत त्यांनी, बरोबर. मग राहिलेली किंमत किती असेल या ठिकाणी पहा 115 वजा किती करायचे आपल्याला 17.25 वजा करायचेत. या ठिकाणी पहा 17.25 म्हणजेच किती असतात 15 अधिक किती वरचे 2.25 काय असतील ते, बरोबर. 17.25 म्हणजेच किती 15 अधिक 2.25 वरचे 15 गेले किती राहिले 100 वजा किती करणार 2.25 म्हणजेच किती येतील 97 पॉईंट वरचे काय असेल ती 25, बरोबर. 97 पॉईंट किती येईल 75 येतील, बरोबर. 97 पॉईंट किती येईल 75. वाटलं तर तुम्ही या ठिकाणी पहा 97.75 अधिक किती येईल 2.25 पहा. 25 आणि 25 किती 5 आणि 5 10 7 आणि 1 7 आणि 3 किती 10 हातच्या 1 7 आणि 3 10 हातच्या 1 9 आणि 1 10 100. म्हणजेच या ठिकाणी काय सांगायचं होतं तुम्हाला 115चे 15% कमी केले म्हणजेच किती राहिले या ठिकाणी 97.75 रुपये राहिलेत. आता काय सांगितले त्यांनी अगोदरची किंमत किती होती 100 आणि नंतर 15% वाढवली आणि 15% पुन्हा कमी केली आणि जी किंमत तयार झाली या दोघांमध्ये बदल कितीच आहे शेकडा बदल किती आहे म्हणजे या दोघांमध्ये बदल किती येतोय 2.25 येतोय, बरोबर. आता या ठिकाणी पहा ही जे काय अगोदर किंमत किती होती 100 नंतर या दोघांमध्ये बदल कितीचा झाला 2.25चा आणि याच्यामध्ये हा काय झाला आपला अपूर्णांक झाला आणि आपल्याला काय सांगितलं आहे शेकडा बदल करायचा आहे. पर्सेंटेज साईन द्या गुणिले 100 करा. हा 0 हा 0 हा 0 गेला 2.25% आलेले आहेत, बरोबर. सेम मेथड आहे प्रत्येक प्रॉब्लेम्समध्ये आपण हेच वापरलेलं आहे. आता आपण काय करूया जे काय आपण रेशिओ मेथड आहे ती सेमच येणार उत्तर काय प्रॉब्लेम नाही. रेशिओ मेथडमध्ये आपण काय केलं असतं ही जर रेशिओ मेथड असेल तर आपण काय केलं असतं या ठिकाणी पहा
आता सपोज एक वस्तू आहे, त्याची किंमत किती आहे 100 रुपये, वाढवली कितीने 15%ने, म्हणजे किती झाली 115. पुन्हा काय सांगितले, ती एक वस्तू आहे आणि ती 100 रुपयाची आहे आणि ती किती टक्क्यांनी कमी केली 15%ने, म्हणजेच किती होईल 85. बरोबर. या दोघांमध्ये तुम्ही काय करा, या दोघांमध्ये काय करा तुम्ही रेशो घ्या आधी. 5 दुने 10 0, या ठिकाणी पहा किती येईल 5 दुने 10 5 त्रिक 15. या दोघांमध्ये रेशो घ्या, या दोघांमध्ये 5 दुने 10 0, या ठिकाणी किती येईल 17. म्हणजे रेशो किती झाला आहे 20:23 आणि नंतर किती झालं आहे 20 किती झालं आहे 17. हे रेशोमध्ये काय करतो 20 गुणिले 2 ही किंमत जर काढायची असेल तर काय करतो आपण, हे 400 झाले आणि हे किती झाले 17 ते किती 51 5 17 दुने 34 34 आणि 5 किती 39. अगोदर 400 रुपये किंमत होती, नंतर झाली किती 391. म्हणजेच हा बदल किती झाला आहे 400 पैकी 3ने कमी झाली, किती 9ने कमी झालेली ही संख्या. म्हणजे थोडक्यात किती या ठिकाणी 9/400. आणि आपल्याला अपूर्णांक शेकडाबद्दल करायचं आपल्याला, म्हणून पर्सेंटेज साईन घ्या, गुणिले काय करा 100 घ्या. हा 0 हा 0 हा 0 हा 0 गेला. 9/4 किती येईल या ठिकाणी पहा 4 दुने 8 येईल, 1 राहिला. बरोबर, म्हणजे 10 होतील. 4 दुने 8 आणि पुन्हा 2 राहतील. 4 पंचे 20, 2.25%. सेम उत्तर आलेलं आहे. विद्यार्थी मित्र पहा, मेथड्स प्रॉब्लेम्सला काय करतो मी व्यवस्थित प्रकारे समजून घ्या. आपण काय केलं, त्या वस्तूला 100 रुपये मानले आणि त्याचं सोल्युशन काढत गेलो. पुन्हा काय केलं, त्याच संख्यांना रेशोमध्ये घेतलं आणि जसं आजपर्यंत गुणोत्तरच्या पहिल्या चॅप्टरपासून जी मेथड वापरत आलो आहे ती त्या ठिकाणी वापरली, काही बदल केला नाही आणि नेहमी त्या दोन्हीमध्ये काय केलेलं आहे सेम उत्तर आलेलं आहे. क्वेरीज वाटत असेल तर जरूर सांगा, लेक्चर्सला लाईक करत राहा. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. मग विद्यार्थी मित्रांनो, हा पुढील प्रश्न, सीमाचा पगार पहिल्या वर्षी 10% वाढवला, काय सांगितले, परत दुसऱ्या वर्षी 5% वाढवला, तर 2 वर्षांनी किती टक्के वाढ झाली, त्याची पगारामध्ये एकूण वाढ किती झाली असं विचारलेलं आहे. आता दोन्ही मेथड्स आपण या ठिकाणी 100 रुपये मानून आणि काय करूया रेशो फॉर्मॅटमध्ये पण आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. बघा जसं सांगितलेलं आहे तशी कंडिशन लिहा. सपोज सीमाचा पगार किती आहे 100 रुपये आहे, सीमाला पगार किती आहे सपोज 100 रुपये आहे असं म्हणूया आपण. पहिल्या वर्षी काय केलं 15% वाढ केली त्याच्या पगारामध्ये. बरोबर, सॉरी 10% वाढ केलेली. म्हणजे त्याचं पेमेंट किती होईल 100 रुपयावरती 10% वाढ, म्हणजेच पेमेंट किती होईल त्याचं 110 रुपये होईल. आणि काय केलं परत दुसऱ्या वर्षी काय केलं त्यांनी 5% वाढ केली. माझा पगार आज जेवढा आहे आणि पुढच्या वर्षी परत पगार सपोज माझा पगार किती 100 रुपये, माझा पगार पहिल्या वर्षी काय झाला 10 रुपयाने वाढला, 110 रुपये झाला आणि पुन्हा 5% माझा पगार वाढवला. पुन्हा 5% वाढला म्हणजेच काय ह्या 110 रुपयावरतीच काय करणार आहेत ते 5% वाढवणार आहेत असा त्याचा अर्थ होतो. जर 100 रुपयावरती 10% वाढवला 110 रुपये झाले. आता पुन्हा 5% वाढवला दुसऱ्या वर्षी, म्हणजेच ह्या 110 रुपयावरती 5% वाढवला, हे तर बरोबर आहे. म्हणजेच ह्या 110वरती काय केलं त्यांनी पुन्हा काय केलं 5% पेमेंट वाढवलेले. मग 110चे 5% वाढवले 110वरती तर किती रुपये होतील या ठिकाणी पहा 110 गुणिले 5% वाढ म्हणजेच काय 5/100 किती येतील. हा 0 हा 0 गेला. 11 गुणिले 5 किती येईल 5 55/10 म्हणजेच किती वाढवलं आहे 5.5 रुपयाने वाढवलं आहे. बरोबर, 110चे 5% वाढवले म्हणजेच किती झाले 5.5ने वाढवले म्हणजेच किती येईल 110 अधिक 5.5 किती येईल 115.5 रुपये होईल. मग काय सांगितलं त्यांनी दुसऱ्या वर्षी नक्की वाढला किती एकूण टक्केवारीत, म्हणजे पहिल्या वर्षी किती होता आणि दुसऱ्या वर्षी किती झाला या दोघांच्यामध्ये टक्केवारी विचारलेली त्यांनी. म्हणजे पहिल्या वर्षी किती होता 100 रुपये, दुसऱ्या वर्षी किती झाला 115.5, म्हणजे थोडक्यात किती टक्केवारी झाली 15.5% वाढलेला आहे. बरोबर, आता या ठिकाणी पहा लॉजिक कसं लावतं 100 रुपयावरती जेवढे वाढले ते डायरेक्ट टक्केवारी असते.
म्हणजे का असं आपण म्हणतो, कारण आपण टक्केवारी म्हणजे काय सांगतो, 100 पैकी किती, बरोबर. आता तुम्ही मला सांगा, या 100 पैकी अगोदर 100 रुपये होता, नंतर किती झाला 115.5, म्हणजे या दोघांमध्ये फरक कितीच आहे, 115 आणि 100 या दोघांची वजाबाकी केली तर किती येईल, 15.5, बरोबर. मग अगोदर 100 रुपये होता, नंतर 15.5 ने वाढला आणि झाला किती 115.5, म्हणजे थोडक्यात किती, हे किती 100 रुपयावरती किती वाढलेत 15.5. आणि टक्केवारी करताना काय करतो आपण, 100 ने हे करतो, डिवाइड करतो, थोडक्यात 15.5%. एक्झाममध्ये तुम्हाला 100 पैकी 15.5 गुणिले 100 असं करत बसायचं नाही, कारण टक्केवारी काय सांगते, 100 पैकी 2 वाढ म्हणजेच काय 2% डायरेक्ट वाढ झाली, बरोबर. 100 पैकी मला 2 मार्क पडले म्हणजे मला किती मार्क पडले, 2% मार्क पडले. 100 पैकी मला 50 मार्क पडले म्हणजेच मला मार्क किती पडले, 50% मार्क पडले. 100 पैकी 100 मार्क पडले मला म्हणजे किती, 100 पैकी 100 म्हणजे 100% मला मार्क पडलेत. तसं 100 पैकी हे किती वाढलेत, 15.5% वाढलेत, म्हणजेच किती 15.5% आहेत. आता आपण काय करूया, पुन्हा हाच प्रॉब्लेम काय करूया आपण रेशोमध्ये वापरूया आपण या ठिकाणी. आता सपोज पहिल्या वर्षी काय झाले, 10% वाढ झाली. 10% वाढ म्हणजेच किती, 10% म्हणजेच किती 110 वाढ, म्हणजेच किती अगोदर 10 होता, नंतर किती झाला 11 झाला. या ठिकाणी पहा, अगोदर म्हणजे पहिल्या वर्षी हे काय झालं फर्स्ट इयर आणि हे काय झालं सेकंड इयर. पहिल्या वर्षी तिचा पगार किती होता, 10 रेशोमध्ये होता आणि झाला किती 11 रेशोमध्ये. दुसऱ्या वर्षी काय झाले 5% वाढ केलेले. 5% वाढ म्हणजेच किती, 5% म्हणजेच किती 120 वाढ म्हणजेच किती 20 होता, झाला किती 21. हे पहिल्या वर्षी झाला, सॉरी हे पहिल्या वर्षी फर्स्ट इयरला काय केलं 10 होता 11 केला. नंतर काय केलं सेकंड इयरला काय केलं 20 होता आणि केला किती 21. पहिल्यांदा 10 होता नंतर केला किती 11, नंतर 20 होता आणि केला किती 21. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येईल, 20 गुणिले 10 किती येईल 200. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येईल 21 गुणिले 1 खालच्या किती 2, 21 गुणिले 1 21 आणि वरची 2 किती येईल 23, बरोबर. आता या ठिकाणी बघा अगोदर किती होता एकूण ओव्हरऑल विचार केला तर पहिल्या वर्षी 200 रुपये किंमत होती, सॉरी पहिल्या वर्षी 200 रुपये पगार होता, नंतर झाला किती 231 रुपये. आता या दोघांमध्ये फरक कितीचा आहे 31चा, बरोबर. थोडक्यात अगोदर 200 होता आणि नंतर किती झालं आहे 31. म्हणजेच आणि टक्केवारी करतो म्हणजेच काय 100 पैकी करतो आपण, बरोबर. जर 200 पगार होता आणि तो किती झाला 31 ने वाढला आणि नेहमी अपूर्णांक जर दिलेला असेल आपल्याला तर आपण पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करतो आपण गुणिले 100% करतो, बरोबर. मग या ठिकाणी 100 0 0 गेला 0 0 गेला 31 भागिले 2 किती येईल 15.5%. थोडक्यात या ठिकाणी असं पण करू शकता 200 पैकी 31 तर 100 पैकी किती, हा 0 हा 0 हा 0 हा 0 गेला, या ठिकाणी किती राहिला 1. ही याची पट किती 15.5, याची पट किती 1 ची 15.5. सेम उत्तर आहेत. आजचे प्रत्येक प्रॉब्लेम तुम्हाला रेशो मेथडने पण सांगितलेले आहेत आणि प्रत्येक पॉईंट हा 100 ने पण सुद्धा सांगितलेला आहे. तर दोन्ही अगदी तुम्हाला एक्झाममध्ये 1 मिनिटामध्ये सॉल्व्ह करण्यासारखे प्रॉब्लेम्स आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो पहा अजून काही प्रॉब्लेम्स आहेत आपले इलेक्शन बेसिसचे क्वेश्चन्स आहेत आणि तर ते आपण पुढील लेक्चर्समध्ये पाहूया. किंवा वस्तूची किंमत आणि दर आणि नग ह्या बेसिसवरती काही प्रॉब्लेम्स असतात ते आपण नफा तोट्यामध्ये पण घेऊ शकतो किंवा पर्सेंटेजच्या पुढील भागामध्ये पण घेऊ शकतो. तर इलेक्शनचे बेसिसचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपले पुढच्या लेक्चर्समध्ये होतीलच. तर आपण या ठिकाणी पाहूया. ठीक आहे, आपण पुढील एपिसोडमध्ये पुढील काही प्रॉब्लेम्स सहित भेटूया आणि आज आपण या ठिकाणी थांबूया.